वळूयात पुढच्या बातमीकडे। मनोज जरांगे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळी पुन्हा मंडप टाकण्याचं काम सुरू झालंय। जरांगे यांची पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 10 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। जरांगे यांच्या उपोषण स्थगित करण्याच्या घोषणेनंतर हा मंडप काढण्यात आला होता। पुन्हा एकदा आता मंडप बांधण्यात येतोय। मनोज जरांगे आता पत्रकार परिषदेतून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुधाकर, जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मंडप बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। जे मंडप आपण पाहिलं तर उपोषण स्थगित करण्याच्या घोषणेनंतर काढण्यात आलं होतं, आता हे पुन्हा बांधण्यात येत आहे। तर काय वाटतं, जरांगे काय घोषणा करतील? पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा करू शकतात का? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगेंनी सांगितलं होतं की मंडप आंतरवाली सराटीमधील काढण्याचे आदेश मनोज जरांगे यांनी दिले होते आणि त्यावेळेस मनोज जरांगे म्हणाले होते की इथून पुढे आंतरवाली सराटीत कुठलंच उपोषण होणार नाही। त्याचबरोबर आता इथून पुढची लढाई ही रस्त्यावरची असणार आहे, उपोषण करणार नाही असा पवित्रा जरांगे यांनी घेतला होता। मात्र शिंदे समितीला जी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामध्ये जवळपास 8-10 दिवस झाले आहे, मात्र शिंदे समिती कुठेही काम करताना दिसत नाहीये। त्याचबरोबर मराठा आंदोलकावरील जे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन जरांगेंना दिलं गेलं होतं ते देखील आतापर्यंत त्याला काही हालचाली जरांगेंना दिसत नाहीये। त्यामुळे जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि आज ते 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते आंदोलनाबाबत त्यांची भूमिका जाहीर करू शकतात असे त्याचबरोबर आज 10 वाजता जरांगे काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा मंडप उभारण्याचं काम झालेलं आहे। पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत हे मंडप आहे, स्टेज आहे, सर्व उभारलं गेलं आहेत आणि जरांगे आज 10 वाजता पत्रकार परिषदेत काय भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी, नक्कीच त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।